दर्शक हो नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की पालकमंत्री जयकुमार गोरे हे काल पंढरपूरच्या दौऱ्यावर होते आणि यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि त्यांना यावेळी विचारण्यात आलं की खासदार धैर्यशील मोहिते पाटील तसेच उत्तमराव जानकर हे सगळे नेते शिंदे शिवसेनेच्या नेत्यांना भेटत आहेत. मोहिते पाटील यांनी तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे. याचबरोबर भरत गोगावले, उदय सामंत यांची भेट ही उत्तमराव जानकर जे आमदार आहेत माळशिरसचे त्यांनी घेतलेली आहे. यावर बोलताना पालकमंत्र्यांनी मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर यांची खिल्ली उडवली आणि त्यांनी सांगितलं की मोहिते पाटील यांचं जे हे राजकारण आहे गरजेपुरतं वापरायचं नंतर सोडून द्यायचं ते आता फार दिवस चालणार नाही आहे. त्यामुळे त्यांना सहजासहजी आता कुठलंही नवीन छत उपलब्ध होणार नाही. याचा अर्थ त्यांना नवीन कुठल्या पक्षामध्ये सहज त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना घेतलं जाणार नाही. कारण ते भाजपमध्ये त्यांना आम्ही घेतलं होतं किंवा ते भाजपमध्ये होते पूर्वी आणि त्यांनी जिथं राहतात ते छताचा वापर जेव्हा त्यांची गरज संपते तेव्हा ते छत मोडून टाकून नवीन निवारा शोधण्याचा प्रयत्न करतात. यावेळी त्यांनी माळशिरस पंचायत समितीमध्ये सुद्धा महायुती एकत्र येऊन चमत्कार घडू शकतो का या प्रश्नावर उत्तर दिलेलं आहे. पहा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मोहिते पाटील यांच्यावर केलेली प्रखर टीका. जिल्हा परिषदला घवघवीत यश मिळालं, महापालिकेत यश मिळालं. सुपडा साफ करायची भाषा बोलणारे आता एकनाथ शिंदे साहेबांना कोणी भेटतंय, कोण भरत शेठ गोगावलेंना भेटतंय, काय नक्की चालू आहे? सैरभैर झालीत म्हणे. आपण पाहतोय की सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष नगरपालिकेच्या निवडणुका ताकदीने लढला आणि खूप मोठं यश मिळालं. परंतु मिळालेल्या यशाचं मूल्यमापन न करता सुपडा साफ झाला केला या आविर्भावात काही लोक राहिली आणि वस्तुस्थिती जेव्हा आपण नाकारतो, जनमानसाचा कौल जेव्हा आपण त्याचा अभ्यास करत नाही तेव्हा अशा पद्धतीची वक्तव्य येतात. महानगरपालिकेमध्ये आपण पाहिलं की 87 जागा भारतीय जनता पक्षाच्या 102 पैकी निवडून आल्या. लोकांनी खूप मोठा जनाधार दिला आणि त्या निकालानंतर माळशिरसच्या काही नेत्यांनी वल्गना केल्या की ग्रामीण भागामध्ये आम्ही भारतीय जनता पक्षाचा सुपडा साफ करू. तर आपण सगळेजण पाहताय या भागातल्या ग्रामीण भागातल्या सोलापुरातल्या जनतेनं भारतीय जनता पक्षाला प्रचंड मोठा आशीर्वाद दिला. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वावर त्यांनी विश्वास ठेवला आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं विकासाचं राजकारण हेच इथून पुढे महाराष्ट्रात चालेल, सोलापूर जिल्ह्यात पण चालेल अशा पद्धतीचा संदेश सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेनं दिलेला आहे. आणि मला वाटतंय जे सुपडासाफची भाषा करत होते त्यांचा सुपडासाफ झालेला आहे. तेव्हा आता ते काहीतरी सावली शोधायचा, छत शोधायचा प्रयत्न करतायत आणि म्हणून कधी शिंदे साहेबांना भेटत असतील, कधी गोगावले साहेबांना कोण भेटत असेल याच्यावर मी अधिक बोलणं उचित नाही. का भेटले या संदर्भातली माहिती मला नाही. परंतु असं कुठलंही छत आता एवढ्या सहज उपलब्ध होणार नाही. कारण असे अनेक छतं सावली पाहिजे तेव्हा घेतली आणि जेव्हा सावलीची आवश्यकता संपली तेव्हा ती छतं तोडून टाकली. तेव्हा आता फार दिवसाचं हे अशा पद्धतीचं राजकारण चालणार नाही. माळशिरस पंचायत समितीमध्ये महायुती एकत्र आली तरी चमत्कार होईल. आता आम्ही बघतोय की आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवू नये. या परिस्थितीनं काय मार्ग निघतोय बघून ठरवू. थँक्यू.